4 सप्टेंबर पासून आझाद मैदान या ठिकाणी महानिर्मिती कंपनीने ज्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त कामगार ज्यांना सध्या 14,500 मानधनावर काम दिले गेलं 8 तास महानिर्मिती कंपनीमध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती हे आंदोलन चालू आहे। प्रमुख मागणी ही आहे की ज्या कर्मचाऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते भूमिहीन झालेले आणि भूमिहीन झालेल्या अनेकांना नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत। आता 2,500 असे जे मानधनावर काम करणारे कर्मचारी हे लोकांना सामावून घ्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि हे लोक सगळे वेल क्वालिफाईड आहेत, ITI वगैरे झालेले आहेत। त्यामुळे ते जागा ज्या 2,000 आहेत त्या जागा भरताना या लोकांना 50% रिझर्वेशन ऑलरेडी राज्य सरकारने केलेला आहे। 1,000 कर्मचारी याच्यात ऑटोमॅटिकली सामावले जातात। पण एक दुसरं हे ज्या कामगारांबरोबर काम करतात 8 तास त्या परमनंट कामगार 80,000 पगार आणि दुसरे कॉन्ट्रॅक्ट वर्कर त्यांना 20 ते 25,000 पगार आणि या कर्मचाऱ्याला 14,500। आमचं ते म्हणणे कॉन्ट्रॅक्ट लेबरला किमान वेतन कायदा आहे जो महाराष्ट्र सरकारचा त्यानुसार यांना किमान वेतनाचं वेतन द्या तुम्ही। किमान 20-25,000 कॉन्ट्रॅक्ट लेबरला जे वेतन देतात ते वेतन द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे। एक मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे की त्यांना 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मानधन जे आहे कमी केल्या जात ती मागणी त्यांनी मान्य केली। काल तशी परिपत्रक काढलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना जे मानधन आहे 14,500 रुपये आणि दरवर्षी 500 रुपये वाढवण्याचा त्याने तो निर्णय घेतला। त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। एवढ्या कमी पगारावर इथे कुटुंब आई वडील मुलांचं शिक्षण सांभाळू शकत नाही आणि असे 9 मागण्यांकरता हे आंदोलन किती प्रकल्पग्रस्त आमच्या सोबत आहेत? महाराष्ट्राचे कोणकोणत्या भागात? महाराष्ट्रातले जवळजवळ आमच्या सोबत 2,500 पैकी 1,500 आमच्या संघटनेचे सभासद आहेत। आम्ही स्टेप बाय स्टेप प्रकल्पग्रस्त पावसासाठी 10-15 लोक या ठिकाणी बसले कारण 110 होण्याचा आज जवळजवळ 75 लोक आहेत। आम्ही आंदोलन सुरू ठेवलं। नाही आमच्या सोबत यापैकी 2दा चर्चा झाल्या जे आम्ही जून महिन्यामध्ये चर्चा मांडलं त्याचं फक्त काल परिपत्रक निघाले या आंदोलनाच्या याच्यावर। पण मानधन वाढायला पाहिजे हा मानधनाचा प्रश्न तोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या सर्व लोकांचा समाधान होणार नाही। रिक्रुटमेंट रिक्त जागा ज्या आहेत त्या भरल्या पाहिजे यांना सामावून घेतलं पाहिजे ते मुख्य जिंदाबाद 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 ऊर्जा मंत्री होश में आओ ऊर्जा मंत्री